तर आता बातमी आहे साताऱ्यामधून। साताऱ्यातील कोयना धरणाची पाणी पातळी घटल्यामुळे कोयना जलाशयाचं बॅकवॉटर ओसाड पडलं आहे। बॅकवॉटर ओसाड पडल्यानं जुन्या कसबा पेठ बामनोली गावचे अवशेष दिसू लागलेले आहेत। 1952च्या आधी या गावात संपूर्ण कसबा पेठ बामनोली वस्ती होती। कोयना धरणाच्या निर्मितीनंतर या गावाचं स्थलांतर करण्यात आलं होतं। पाणी पातळी घटली की या गावचे अवशेष जे आहेत ते दिसू लागतात। जवळपास 15 TMC हून कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे या कोयना जलाशयाचं बॅकवॉटर जे आहे ते पूर्णपणे ओसाड पडलेलं चित्र आता सध्या पाहायला मिळत आहे। सध्या मी बामनोली परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे हा कोयना जलाशयाचा बॅकवॉटरचा भाग पाण्या वाचून पूर्णपणे ओसाड पडलेला पाहायला मिळत आहे। ओसाड पडले पाणी पातळी कमी झाल्यामुळे या भागामध्ये कसबा पेठ बामनोलीचे जुने अवशेष जवळपास 1952च्या आधी जी या ठिकाणी कसबा पेठ बामनोली जी होती ती या परिसरात वसलेली होती आणि आता जर पाहिलं तर मी त्याच परिसरात ह्या जे अवशेष आहेत त्या भागामध्ये आहे आणि आता पाहिलं तर काही जुनी बामनोलीची बाजारपेठ असेल किंवा याच ठिकाणी जे जुनं मंदिर होतं हे मंदिर देखील आता दिसत आहे। पूर्णपणे हा भाग जो होता तो 1952 साली या ठिकाणी धरण बांधण्याच्या आधी हा या भागामध्ये लोकवस्ती होती। अशी अनेक भागामध्ये या पाणी पातळी घटल्यामुळे अशा अनेक भागामध्ये ही अशा पद्धतीनं अवशेष जे आहेत ते गावांचे दिसू लागलेले आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, बामनोली, सातारा। तर आणखीन एक बातमी आहे साताऱ्यातून। खटाव तालुक्यातील ढिस्कळ, ललगुण आणि बुध या परिसरामध्ये गारांचा पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे। शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्वी मशागतीसाठी उपयुक्त हा पाऊस जो आहे तो असणार आहे। तर रायगडमधील पेनशा रामवाडीमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या होत्या। प्रवाशांना मोठा मनस्ताप यामुळे सहन करावा लागलेला आहे। रायगडमधील पेनशा रामवाडीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आता जी आहे ती समोर येते।